हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल. मित्रांनो, इंग्रजी शिकताना आपल्याला सर्वात जास्त गोंधळ करणारी गोष्ट म्हणजे वोवेल्स. कारण एकच वोवेल्स पण आवाज मात्र 2-3. उदाहरणार्थ ईचा आवाज कधी अ होतो तर कधी ई होतो. आयचा आवाज कधी ई होतो तर कधी आई होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्रजी शिकणे म्हणजे शब्द पाठांतरण नाही, तर आवाज आणि त्याचे पॅटर्न समजून घेणे आहे. एकदा हे पॅटर्न समजले की शब्द कुठलाही असो त्याचा उच्चार तुम्ही सहज करू शकता. म्हणून चला आज आपण शिकूया वोवेल साऊंडचे हे रहस्य आणि इंग्रजी बोलण्यात आपण नवा आत्मविश्वास मिळवूया. आपण बघणार आहे ई वोवेल्सचे इतर आवाज. जसं बघा, ईचा आवाज कधी अ निघतो तर कधी ई निघतो. मग आपल्याला माहीत पाहिजे का ईचा आवाज अ कधी काढायचा आणि ईचा आवाज ई कधी काढायचा. तर बघा, मी पहिल्यांदा काय करतो, हे शब्द पूर्ण वाचून घेतो. तुम्ही पण माझ्या पाठोपाठ हे शब्द वाचून घ्या, म्हणजे तुमची थोडीशी प्रॅक्टिस होणार. आणि मग मी ईचा आवाज अ आणि ईचा आवाज ई याच्यातला तुम्हाला डिफरन्स सांगतो, ज्याच्यामुळे तुम्ही कोणताही शब्द वाचू शकणार. तर चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा हे शब्द वाचण्यापासून. तुम्ही पण माझ्या पाठोपाठ म्हणत चला. चला म्हणा. हर, जर्म, वर्ब, हर्ब, क्लर्क, ओवर, टर्म्स, बर्ग, लेटर, रिवर, वॉटर आणि इवर. मला आशा आहे का तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हटले असेल आणि म्हणत चला. तुम्हाला वाटत असेल सर काही आपल्याला पाहत नाही, आपण काही म्हणायचं नाही, तसं जर केले तर तुम्हाला इंग्रजी वाचता पण येणार नाही. आता आपण ईचा उच्चार ई काढायचा. चला तर माझ्यासोबत म्हणा. की, सी, जीप, झिरो, बिलो, स्पीक, टीन, ग्रीन, नीड, शीप, न्यू आणि स्पीक. तर आता आपण हे शब्द तर वाचून घेतले आणि तुम्ही पण माझ्या पाठोपाठ हे शब्द नक्की वाचले असणार. आता मी तुम्हाला या दोघातला डिफरन्स सांगतो. बघा, ईचा आवाज अ आणि ईचा आवाज ई कधी काढायचा. जसं आपण हे शब्द वाचले बघा, हर, जर्म, वर्ब, आणि इकडचे पण शब्द वाचले की, सी आणि जीप. तर हे शब्द वाचताना बघा, इकडचे शब्द वाचताना आपण कोणत्याही शब्दावर जोर दिलेला नाही. आपण हे शब्द सहज वाचले. हर, जर्म, वर्ब, हर्ब हे शब्द कसे आपण वाचले, सहज वाचले. पण इकडचे शब्द वाचताना आपण काय केलं आहे तर जोर दिलेला आहे. जसं बघा, की, सी, जीप, झिरो, बिलो, सीक, टीन, ग्रीन, नीड, शिप, न्यू आणि स्पीक. तर आपण ह्या शब्दावर काय दिलेला आहे, जोर दिला आहे. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जर एखादा शब्द सहज वाचला तर त्या ईचा उच्चार अ करायचा, आणि जर शब्दामध्ये ई आहे आणि त्याच्यावर आपण जोर देत आहे तर त्या ईचा अर्थ ईच काढायचा. हे गोष्ट बिलकुल तुम्ही लक्षामध्ये ठेवा आणि हे शब्द तुम्ही आपल्या वहीमध्ये पण लिहून घ्या. आता आपण बघू आय वोवेल्सचे इतर आवाज. आयचा पण कधी आवाज अ येतो तर कधी आवाज आई येतो. मग अ कधी आवाज येतो आणि आय कधी आवाज येतो हे आपण आज बघणार आहे. तर सर्वात पहिले मी काय करणार आहे, हे शब्द वाचणार आहे. तुम्ही पण माझ्या पाठोपाठ हे शब्द वाचन करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होणार. मग मी तुम्हाला आयचा अ आणि आयचा आई या दोघातला डिफरन्स सांगणार आहे. तर चला माझ्या पाठोपाठ वाचन करा. सर, फर्म, गर्ल, बर्थ, बर्ड, डर्ट, फर्स्ट, शर्ट, स्कर्ट, फॅमिली, सर्कस, इव्हिल आणि थॉट. तुम्ही वाचले असन, मला भरोसा आहे तुमच्यावर. आता आपण आई हा उच्चार काढणार आहे. तर बघा, आयडिया, राईट, साईज, वाईफ, लाईट, टायगर, लाईफ, नाईन, काईट, वाईल्ड, चाइल्ड, ब्लाइंड आणि माइंड. तर हे शब्द तुम्ही माझ्या पाठोपाठ वाचले असणार. बघा, आता ह्या
शब्दांतला मी फरक सांगतो का अ उच्चार कधी काढायचा ना आई उच्चार कधी काढायचा. जसं मी आत्ताच सांगितलं की एखादा शब्द आपण सहज वाचला तर म्हणजे ज्याच्यावर आपण जोर दिलेला नाही, जसं सर वाचताना कोण्याही शब्दावर आपण जोर दिलेला नाही, म्हणजे आईवर जोर दिलेला नाही, सहज वाचलं आ सर फॉर गर्ल बर्थ आपण कसे सहज वाचले. पण इकडे शब्द वाचताना आपण काय केलं आहे जोर दिला आहे. जसं आयडिया राईट साईज वाईफ लाईट टायगर लाईफ नाइन काइट वाइल्ड चाइल्ड ब्लाइंड आणि माइंड. तर काय केलं आपण इकडे जोर दिलेला आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या शब्दावर म्हणजे जेव्हा आपण वाचन करतो जोर नाही दिला तर आयचा उच्चार अ निघणार, आणि जर शब्दामध्ये आय आहे आणि आपण वाचताना त्याच्यावर जोर पडत असेल तर त्या आयचा उच्चार आय करायचा आहे. बिलकुल तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला इंग्रजी वाचन बिलकुल सोपी जाणार. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर यूजफुल वाटत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी वाचनामध्ये ज्यांना इंग्रजी वाचन हे कठीण वाटते. मग ते तुमचा मित्र भाऊ बहीण कोणी असू शकते. तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांचं इंग्रजी वाचन पण सुधारण आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणणार का तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर केला म्हणून. तर आता हे शब्द तुम्ही लिहून घ्या आपल्या वहीमध्ये आणि या शब्दांचा सराव करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा.